त्वचा चांगली करण्यासाठी लोकांकडे लय वेळ, पैसा सगळं वरती आलेले. आज घरातलं सामान पण वरती आलेले. लिंबू एक गोष्ट सोडना लोक. कॉफी प्यायची असते, कॉफी थोबाडाला लावली जाते. घासाघास. दही खायचं असतं, दही केसांपासून पायात घुसवलं जातंय. भयंकर हेअर ग्रोथ होगा. कोई नाही जानता ये नुस्खा. सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामुळे आज आपण रिॲक्ट करणार आहोत घरगुती उपायांवरती. आयुर्वेद वेगळं, घरगुती उपाय वेगळे. लगेच माझ्याकडे धावून येऊ नका कमेंट बॉक्समध्ये, कळलं ना? आयुर्वेद लय भारी असतं. हे घरगुती उपायामध्ये काय लोक काय करतील, खायच्या गोष्टी पोटात घालायच्या गोष्टी डोक्यात, डोळ्यात, खांद्यात, कशात चाललेल्या आहेत. आज आपण बघूयात व्हायरल बनवामध्ये. हायड्रेटिंग ग्लोईंग स्किन. पाण्यामध्ये टाकलेल्या काकड्या डायरेक्ट गालाला लावल्यात, चोळल्यात. बरं, हरकत नाही. काकडीमध्ये 90% पाणीच असतं, त्यामुळे ते प्रचंड कूलिंग इफेक्ट देतं नॅचरली. त्यामुळे घासल्या तरी ॲक्च्युली काहीच हरकत नाही. पण त्याचं कवर काढलं नसेल तर बारीक कट्स जातात. इम्प्रूव्ह स्किन टेक्स्चर दॅट्स ट्रू ट्रीट्स. हे थंडगार म्हणून हरकत नाही. पण हे पाणी कशाचं होतं? अच्छा, राईस वॉटरच्या पाण्यामध्ये काकडीची कापं टाकलेली. तांदळाचं जे पाणी आहे ना, कोरियन हे पद्धत आहे. राईस वॉटर त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. आता आपण जेव्हा असा तांदूळ भिजवायला ठेवतो त्याचा एकतर खूप वाईट वास येतो, तो खूप जास्त वेळ ठेवावा लागतो. हे 100% वर्क होईल, पण ते तितकं इफेक्टिव्ह इंटेन्स असेलच असं नाही. आणि काकडी जर तुम्हाला लावायची असेल तर काकडी कवर काढायचं आणि छान मिक्सर मारायचा बारीकसा. तर तो जो रस आहे त्याला कॉटन पॅडनं सगळीकडे मस्त फिरवायचं आणि तो चोथा आहे तो चक्क डोळ्यांच्या आसपास सगळीकडे ठेवायचा. दही थोडंसं चोळणं, असं सगळं वेगवेगळं करू शकता. कॉफी परत काय लोकांना सोड्याचं काय आकर्षण आहे मला कळत नाही. आणि लिंबू पिळलेलं आहे की लिंबू जे काय असते बघ, हे फसफस पाहिजे. टूथपेस्ट टाकलेली आहे. ओके. आणि आता काय गोरं करणार, घासायचं. आणि आई ग, तात्पुरती ती रिॲक्शन येते. बरं, कॉफी टाकली. हे रीला करायला बाउलमध्ये न करता शूटिंग करायचं म्हणून हातावरती सगळं करायचं. बरं, ऑफकोर्स सोडा आणि लिंबू एकत्र आल्यानंतर ती रिॲक्शन होते आणि फसफसतं आणि मग ते लिंबानं घासायचं. बेसिक लेवलला टॅन रिमूव्हलसाठी या गोष्टी चालू शकतात. पण मला असं वाटतं याच्यापेक्षा खूप चांगले उपाय म्हणजे ग्लायकॉलिक ॲसिड मिळतं ऑर्डिनरीचं. ते कॉटनवरती घेऊन तुम्ही ते पुसून काढू शकता आणि खूप छान हायड्रेटिंग असे चांगली साबणं पीएचचे ते लावू शकता. आणि त्याच्यानंतर खूप छान हायड्रेटिंग नारळाचं तेल का असे ना, ऑलिव्ह ऑइल असेल, नॅचरलमध्येच जायचं असेल तर, किंवा बॉडी लोशन्स असतील, शिया बटरवाले वगैरे बॉडी बटर, ते तुम्ही लावू शकता. हे कधी होऊ शकतं जेव्हा खूप स्ट्रॉंगर केमिकल पील्स जेव्हा वापरतात, स्पेशली डॉक्टरच्या अंडर ऑब्झर्वेशन डर्मेटॉलॉजिस्टकडे वगैरे जे लावले जातात ते मात्र खूप स्ट्रॉंगर पोटंट इंटेन्स असतात. ओके, इझी ॲलोवेरा फेशियल ॲट होम. बरं, येस, कोरफड मी हे खूप लावायचं आहे आधी. त्यात काय टाकलं? ओके, काहीतरी टाकलं, बघूयात. मीठ आहे, सोडा आहे आय गेस. सोडा टाकला आहे ॲलोवेरामध्ये. बरं, हे नवीन आहे, मी नाही असं कधी केलेलं. सोडा थोडासा स्ट्रॉंग असू शकतो बरं का फ्रँकली त्वचेसाठी. बरं, आता कॉफी टाकले. कॉफी कॅन वर्क, फक्त कॉफी खूप स्ट्रॉंग. राईस फ्लावर कॅन ऑल्सो वर्क. हनी, बरं, हनी थोडंसं ना काही लोकांना सूट होत नाही. उदाहरणार्थ मला मध हा नॅचरल एचे आहे, त्याच्यामुळे दरवेळी ते तुम्हाला सूट होईलच असं नाही प्रत्येकाला मध त्वचेवरती. हे तुम्हाला सूट झालं तर खरंच हे खूप उत्तम फेशियल होऊ शकतं. खूप साऱ्या गोष्टी मिक्स करत नाही बसायच्या. त्याच्यापेक्षा याच्यातली प्रत्येक गोष्ट खूप वेगवेगळी तुम्ही लावू शकता. हळूहळू एक गोष्ट आपल्याला सूट होते का, कारण त्याच्या डोसेजेस इम्पॉर्टंट असतात. ही कुठची तरी स्किन ट्रीटमेंट आहे डार्क सर्कल्ससाठी. त्याच्याऐवजी काय वॅसलिन घेतलं. बरं, पेट्रोलियम जेली, कोकोनट ऑइल आणि ॲलोवेरा जेल आणि टर्मरिक. ओके, हे सगळं एकत्र केलं आणि महिनाभर लावा सांगितलं आहे, ज्याच्यामुळे डार्क सर्कल जाणार आहेत आणि 7 दिवसात रिझल्ट मिळणार आहे. हे खोटं आहे, हे डायरेक्ट खोटं आहे, तुम्हाला सांगून टाकते आधीच. तिला ऑलरेडी डार्क सर्कल्स नाहीच आहेत. आता ही क्रिएटर चांगली पण असू शकते, पण ज्यांचे डार्क सर्कल्स आधीच्या व्हिडिओमध्ये जे दाखवले इतके डीप असतात, याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्याकडून प्रॉपर डर्मेटॉलॉजिस्टकडून ट्रीटमेंटच घ्यावी लागते. ग्लायकॉलिक पील नावाचं एक केमिकल पील असतं, जे तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन घेतलं, त्याच्या रेग्युलर सेशन्स आणि ट्रीटमेंट्स घेतल्या तर डार्क सर्कल्स पूर्ण जाऊ शकतात. जे घरगुती छोटं मास्क केलं त्यानं खूप हायड्रेशन होणार आहे. सो जेव्हा स्किन हायड्रेटेड असते तेव्हा ती थोडी लाईट होतेच, त्यामुळे तुमचे डार्क सर्कल्स पिगमेंटेशन थोडं लाईट होणार आहे, कमी होणार आहे,
पूर्ण जाणार नाही. भयंकर हेअर ग्रोथ होगा, भयंकर हेअर ग्रोथ होगा. ओके, आवडलेलं आहे, विशेषणच आवडलेलं आहे. कोई नाही जानता ये नुस्खा. आपल्याला होममेड रेमेडीजमध्ये कसं काय येतात असे, आणि वेगळे हात असतात बऱ्याचदा, आणि सगळ्यांना गोरं व्हायचं आहे, कारण गोरं म्हणजे सुंदर. बाकीचे सगळे जे कलर्स आहेत ते सगळे घाणेरडे आहेत ना. बाय द वे, कोणाला कळलं नसेल तर हा सार्कॅझम होता, उपहासात्मक. ओके, भयंकर हेअर ग्रोथ केली आहे, क्या करना है. ओके, आय होप की हे चांगलं असेल. लवंग भाजलेले आहे, त्याच्यामध्ये काय टाकले तर टाकलेले कॉफी आहे का नाही, बारीक बारीक काय मोहरी आहे, आणि हां त्याच्यामध्ये मेथ्या आहे आय थिंक. हां ओके, थोडंसं शेकलं, भाजलं, त्याची पुडी केली. आणि बरं, त्या पुडीतले जे गुणधर्म आहेत ते त्याच्यात नाही उतरत. यांना तुम्ही खूप छान एक टेम्परेचर दिलं आहे, शेक. यानं काय होणार आहे, फार फार तर तिथली जी त्वचा आहे, पोर्स आहेत ना, ते थोड्या काळासाठी ओपन अप होतात, कारण तुम्ही हीट दिली ना. सेम होणार आहे जेव्हा तुम्ही स्टीम घ्यायला बसता, तर त्यातले पोर्स ओपन होतात, बारीक 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 छिद्र. त्याच्यामुळे तुम्ही जे प्रॉडक्ट लावणार आहात, म्हणजे काय हेअर ग्रोथ सिरम असेल, तेल असेल छान चोळून लावायचं, ते सगळं लवकरात लवकर त्वचेमध्ये आत झिरपलं जाणार आहे. एवढाच काय तो फायदा होणार आहे. पण त्यात पुडीमधले जे गुणधर्म आहेत ते त्या कापडातून परत केसांमध्ये आणि मुळाशी जाऊन त्वचेच्या 7 लेयर्समध्ये वगैरे उतरत नाहीत. ओके, डार्क अंडरआर्म्स, ते ऑलरेडी कलर केलेलं अंडरआर्म दिसतंय बाय द वे, पण हरकत नाही. कॉफी पावडर, घासाघास, फिजिकल स्क्रब्स, याच्याविषयी मला कोलगेट टाकली, विठ्ठला. मेंथॉलचं ॲडिक्शन असतं माहिती आहे तुम्हाला, मेंथॉलनं बरं वाटतं. हळद, लेमन ज्यूस, दिसतंय मला ऑलरेडी हे कुठे जाणार आहे, पण तुमच्याबरोबर आपण जरा एकत्र बघूयात. हे मिक्स 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 म्हणे लावलेलंच नाही आहे, फक्त तयार केलेलं दाखवलं. बरं, मुळात आपल्याला माहीत नाही टूथपेस्टमधले इतर वेगवेगळे केमिकल्स कुठचे. कुठलंही याच्यामध्ये प्लीज कसलीही टूथपेस्ट आणि ती चेहऱ्याला वगैरे लावणं तर प्लीज करू नका. याच्याऐवजी बेसन पीठ, दूध, हां दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, त्यामुळे नॅचरली ॲसिडिक आहे थोडंसं. एकच थेंब लिंबू तुम्हाला पिळायचाच असेल तर, ओके, आणि चिमूटभर हळद, याचा मास्क तयार करायचा. थोडेसे अंडरआर्म्स लाईट होतील. आठवड्यातून एकदा कॉफी आणि त्याच्यामध्ये छान कोकोनट ऑइल, नारळाचं तेल टाकायचं, आणि ते हलकं, अजिबात घासाघाशी करायचं नाही. दगड मोरी घासत नाही होत आपण. ओके, मॅजिकल पील ऑफ मास्क. गेट रेड ऑफ ब्लॅक एल्बो, ब्लॅक नीज नॅचरली. एव्हर यूथचा एनी पील ऑफ मास्क घेतला, बरं कुठलाही पील ऑफ मास्क असं त्यांचं म्हणणं आहे, तो घ्यायचा. आता त्याच्यात काय टाकायचं, लिंबू. ओके, लिंबू पिळलेला अर्ध, हळद टाकलेली आहे, आणि काय तेल टाकलंय, मिक्स केलंय. बरं, आता हे कम्प्लिटली युजलेस नाही आहे, लेट मी टेल यू. आता ते मास्क आहे ते लावल्यानंतर ऑलरेडी ड्राय आणि काळपट झालेलं असतं. ठेवून 10-15 मिनिटांनी काढतो ना आपण, आणि जेव्हा आपण काढतो तोपर्यंत त्याला एक थोडं हायड्रेशन मिळालेलं असतं. माय गॉड, 37 शेड गोरी झाले मी, असं नाही होत. तुमचं घरगुती खूप चांगलं गुणकारी मास्क असू दे, किंवा बाहेर नायका, ॲमेझॉन, टीरा, जिथून कुठून तुम्ही ब्युटी प्रॉडक्ट्स विकत घेत असाल तिथून असेल, सिरम, मास्क, मॉइश्चरायझर काहीही तुम्ही लावलं तरीसुद्धा असं जगात कुठलं प्रॉडक्ट नाही की जर तुम्ही इंटायर ट्रिपमध्ये जे सन डॅमेज झालेलं आहे, पूर्ण टॅन होऊन आलेलं आहात, ते 1 सेटिंगमध्ये, 1 ॲप्लिकेशनमध्ये डायरेक्ट बॅक टू ट्रिपला जाण्याच्या आधी जसे होतात तसे झालात. हे शक्य नाही. रस्त्यावरती जाऊन शॉपिंग करते मी परवडेबल विथ उर्मिलामध्ये. अप्रतिम व्हायरल रील्स आहेत, व्हायरल बनवाबनवीमध्ये आपण एकत्र मज्जा घेतोय. वेगवेगळ्या विषयांचे कमाल कमाल पॉईंट्स, प्रॉडक्ट सजेशन्स, प्रामाणिकपणे रिव्ह्यू, हे सगळं घेऊन आपण येत असतो. त्याचबरोबर शुक्रवारच नव्हे, आता दर मंगळवारी सुद्धा आपण बाई मुद्द्यावर यावरती डायरेक्ट डॉक्टर्स, सर्जन्स, एक्सपर्ट्स, शिक्षणतज्ज्ञ यांना बोलावून आपले सगळे मुद्देसूद प्रश्न विचारतोय. तरी तुमच्यातल्या ना काही भामटे लोक आहेत. भामटे तुम्ही नसाल, पण तरी व्ह्यूज वाढवताय, म्हणजे बघताय आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्ही, फार चुकतंय तुमचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला भामटे म्हणाले. हरकत नाही, बघताय ते पण छान आहे, पण प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पुढे जाऊया. हे ना पुढे पण बघणार नाही आहे मी, हा रील बघण्याच्या आधी मला सांगायचं आहे, इतका वाळेपर्यंत मास्क कधीच ठेवायचा नाही. तो उलटा काम करायला लागतो, आपल्याला प्रचंड ड्रायनेस देऊन जातो. त्याच्यामुळे कधीही कोणतेही मास्क, मग बाहेरचं विकतचं भयंकर महागडं लक्झुरियस तुम्ही विकत घ्या, किंवा घरात बनवलेला असू दे. घंटी त्याच्यात खरवडून काढतीये, इतका वेळ ठेवलंय, ते इतकं ड्राय, इतक्या वेळ बघितलं मला कसं तरी होतंय. रॉ मिल्क फेस मास्क, बरं ठीक आहे, हां तिनं पण पूर्ण वाळ्याच्यात काढलंय, आणि तेही ओल्या ह्यानं छान काढलंय. मग ती आधीची जी बाया होती तिनं कशाला इतकं दुष्काळी जमीन करू द्यायची. पुढे पोटॅटो पेस्ट, येस दॅट्स अ रिअली गुड. बटाटा ह्यानं खूप टॅन रिमूव्हल छान होतं. मुलतानी मिट्टी परफेक्ट आहे. ओके, ॲलोवेरा जेल नावानं एक
फ्लोरोसेंटी घाणेरडा तो हलणारा स्लाइमी जो विकतात त्याच्यावर मला इतका आक्षेप आहे ना. गजब बेइज्जती है. एक कुंडी लावा ना कोरफडीची. 18,500 केमिकल्स असतात. खरंच ॲलोवेरा किती असेल याच्यात मला शंका आहे. दिस इज बेस्ट फॉर टॅन रिमूव्हल. तुम्ही गावाला जाऊन आल्यानंतर जर कुठला मास्क लावायचा तर हा लावा. DIY वॅक्स पेडिक्युअर. ओके, डी टॅन फ्री शॅम्पू आणि त्याच्या आधी काय दही होतं. 1 पाउच इनो सोडा. सिम्पल अँड इफेक्टिव्ह 100% नॅचरल. सन टॅन जातो म्हणे. बरं, ते वेगळ्या पद्धतीच्या यानं. बरं, हे काय वॅक्स वॅसलीन पेट्रोलियम जेली आणि वॅक्स लावला 10 मिनिट्सपर्यंत आणि त्याच्यावरती प्लास्टिकचा रॅप लावला आणि मग काढला आणि मग ते काय कॅन्डल सगळा वॅक्स खरडून काढला आणि मग मसाज केलं. एवढं सगळं कसं घरात करायचं, कोणाकडे वेळ याच्यापेक्षा 400 रुपये देऊन स्वस्तातलं पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर केलेलं बरं की. आपल्याला नाही माहिती सोड्यानं काय लेवलची रिॲक्शन येणार आहे. जनरली पायाला काही होत नाही, पण तुम्हाला जर ड्राय सेन्सिटिव्ह त्वचा असेल किंवा तुम्ही तिशीच्या पुढे असाल तर तुम्हाला वेगवेगळे सोडे, वेगवेगळे अति स्ट्रॉंगर इन्ग्रेडियंट्सचे रिॲक्शन्स यायला लागतात. बऱ्याचशा स्त्रियांना डिलिव्हरीनंतर पण वेगवेगळ्या नवीन ॲलर्जीज यायला लागतात. त्याच्यामध्ये हे असले प्रकार दुष्परिणामसुद्धा जास्त करून जाऊ शकतात. चांगला गुणकारी वॅक्स असलेले फूट आणि एल्बोचे क्रीम्स मिळतात, ते तुम्ही लावू शकता. आणि स्क्रबिंग घालवण्यासाठी जे स्टीलचे वगैरे स्क्रबर्स असतात ते घालू शकता. टॅन रिमूव्हलसाठी सेपरेटच हे करायचं आहे तर ऑफकोर्स दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, त्याच्यामुळे कच्चं दूध चोळणं. लॉंग हेअर सिक्रेट मेहंदी, कॉफी टाकली आहे आणि काय त्याच्यात काय दही, अंड, येस, आणि काय कॉफी आणि ते कालवलं आणि ते पाणी टाकलं मेहंदीमध्ये. त्याच्यामध्ये टी वॉटर आहे. बरं, हे चहाचं पाणी आहे ते लावून ठेवली, वाळवली आणि मग धुवून काढलं. यानं काय झालं, लॉंग हेअर सिक्रेट खोटं आहे. वर्षानुवर्ष केसांची काळजी घेतली असेल, अनुवंशिकता असते खूप लोकांना, सगळे डेफिशियन्सीज वगैरे नसतात, व्हायटमिन्स मिनरल सगळ्या गोष्टी चांगल्या प्रमाणामध्ये, कुठल्याही आजारातून खूप लोक जात नाहीत बऱ्याचदा, त्याच्यामुळे त्यांचा हेअरफॉलच होत नाही. कारण तुम्हाला मेजर जेव्हा आजार होतात तेव्हा तुम्हाला काही महिन्यांनंतर हेअरफॉल होतो, म्हणून डिलिव्हरीनंतर पण हेअरफॉल होतो बऱ्याचदा. आता ती जी मेहंदी आणि त्याच्यात जे प्रकार केले दॅट इज नॅचरल कलरिंग एवढंच म्हणतात त्याला. आणि त्या कलरिंगमध्ये त्याचा त्रास होऊ नये याच्यासाठीचे वेगवेगळे काही घटक टाकलेले आहेत. यानं केस वाढतात, मोठे होतात, लांब होतात आणि तिच्यासारखे होतात, हे खोटं. ओके, यू हॅव चीपेस्ट ग्लुटाथायॉन ॲट होम. ग्लुटाथायॉन ॲट होम. बरं, ओके, याचा ज्यूस केला आणि प्यायला. आता या ज्यूसमध्ये हळद आहे, आवळा आहे आणि ऑफकोर्स आलं आहे. हे सगळ्या गोष्टी पोटासाठी कमाल आहेत, त्वचेसाठी आणखी कमाल आहेत. कारण की खूप नॅचरल डिटॉक्सिफिकेशन होणारे अँटी इन्फ्लेमेटरी डाएटमध्ये सुद्धा आल्याचा वापर केला जातो. मध्यंतरी विद्या बालनचं सुद्धा इंटरव्ह्यू डाएटचा खूप जास्त व्हायरल झालेलं. ती म्हणाली आपल्याला बऱ्याचदा वजन नसतं तर बऱ्याचदा आपल्याला सूज आलेली असते शरीराला. आपण जे खाल्लंय ते पटकन त्याचा चोथा होणं, निचरा होणं, त्याचं छान रक्त होणं हे होत नाही. या मधल्या काळामध्ये खूप ब्लोटिंग होतं, इन्फ्लमेशन होतं. हे सगळं कमी करण्यासाठी आलं काम करतं. आवळा आणि हळद त्वचेसाठी किती गुणकारी, त्यामुळे त्याला ग्लुटाथायॉन नाही म्हणता येणार, पण येस या सगळ्या गोष्टींमध्ये पॉवर पॅक्ड व्हिटॅमिन सी आहे. हेअर मास्क, ओके, हिबिस्कस, येस, जास्वंदाचे फायदे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. बरं, त्याची पानं पण टाकलेत, हे मी पहिल्यांदा बघते. आणि कॅस्टर ऑइल, येस, वाढवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कोकोनट, येस, ॲलोवेरा जेल, परत तो घाणेरडा विकतचा ॲलोवेरा जेल टाकलाय. कॉन्ट्रोवर्शियल असलं तरी सुद्धा मी हे डॉक्टरांच्याकडून बोलून मी हे सांगितलेलं आहे, कन्फर्म करून. 2 गोष्टी असतात केसांच्या बाबतीमध्ये. एक, केसांना मऊ मुलायम पोषण देणारी गोष्ट म्हणजे हायड्रेशन देणारी गोष्ट, आणि एक असते केसांच्या वाढीसाठी ची गोष्ट. या दोन्हीमध्ये फरक आहे. मॅक्सिमम ज्या गोष्टी नॅचरल आहेत, घरगुती आहेत, तेलांसारख्या, हे केसांना खूप नरिश करतं, पोषण देतं. त्यानं काय होतं, आपसूक हेअरफॉल जरा कमी होतं. पण याचा संबंध केसांच्या वाढीशी नाही. केस वाढतात मुळात खालच्या केसांच्या क्वालिटीवरून नाही, मुळाशी. केसांचं जे आहे हेअर ग्रोथ हा पूर्ण केस खाली आतल्या बाजूला त्वचेच्या कित्येक पट आत असतो आणि तिथे जेव्हा रक्तप्रवाह होतो, ब्लड सर्क्युलेशन होतं, केसांना सगळं पोषण मिळतं, सगळ्या ग्रोथ फॅक्टर्स सगळे चांगले चांगले मिळतात, पोटातून सुद्धा, खाण्यातून आणि बाहेरून सुद्धा मिनॉक्सिडिल वगैरे सारखे औषधं देऊन, तेव्हा ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्याच्या मुळाशी स्किनमध्ये जाऊन ती औषधं जातात आणि मग तुम्हाला हेअर ग्रोथ होते, म्हणजे केस नव्यानं वाढतो.
ही गोष्ट वेगळी आहे, परत एकदा सांगते. हे मास्क वाईट नाहीत, हे मास्क खरंच खूप चांगले आहेत, पण हे मास्क पोषण देतात. म्हणजे जे आहेत केस त्यांना स्ट्रॉंग करणे, नव्यानं केस गळणे कमीत कमी करणे, त्याच्यानंतर कंडिशनिंग, नॅचरल कंडिशनिंग. त्यामुळे हे निरुपयोगी नाहीत. पण तुम्हाला नव्यानं केस आता उगवावा असं वाटत असेल तर हे काम करत नाही. याच्यासाठी 2च उपाय आहेत, एक म्हणजे पोटातून आणि दुसरं म्हणजे डॉक्टरांच्याकडे जाऊन जे ट्रीटमेंट्स घेणे. मला असं वाटतं ना, आयुर्वेदिक असू दे, घरगुती उपाय असू दे, ॲलोपॅथिक असू दे किंवा स्किन केअर स्पेशलिस्टकडे जाऊन घेतलेली ट्रीटमेंट असू दे, गोष्टी टेम्पररी असतात, आपल्या फायद्याच्या असतात, आपल्याला परवडणाऱ्या असतात, तेव्हा सगळ्या छान असतात. ह्या सगळ्या आपल्यासाठीचं विज्ञान आहे ते. मग ते जुनं छान घरगुती आजीबाईचा बटवा असेल किंवा अगदी स्पेशलिस्ट स्किन केअरचे डॉक्टर्स असतील त्यांच्याकडून घेतलेला उपाय असेल किंवा ट्रीटमेंट असू शकते. सगळ्याच आपण फायदा घ्यावा असं मला वाटतं, प्रत्येकाच्या सोयीनं, वेळेनं, खिशातल्या पैशांप्रमाणे. आजचे मला रील्स खरंच खूप आवडले. अजून कोणत्या कोणत्या विषयांवरच्या रील्सना मी रिॲक्ट करावं आणि आपण एकत्र त्याची मज्जा घ्यावी हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि इंस्टाग्रामला अजून फॉलो करत नसेल तर तिथे आम्हाला पाठवा व्हायरल बनवाबनवीसाठीचे वेगवेगळे रील्स. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू.